सार्थ श्रीदास बोध दशक 5वा समास 3. शिष्य लक्षण. श्रीराम मागा सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण. आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका. सद्गुरु वीण सत्शिष्य तो वाया जाय निशेष. का सत्शिष्ये विण विशेष सद्गुरु शिणे. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद. खाते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिला. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र. तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. तैसे काविणैक होत असे निरार्थक. परलोकींचे सार्थक ते दुरावे. म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास. त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्ये विण. तैसे अध्यात्म निरूपण नसता होये. शेत पेरिले आणि उगवले परंतु निगे विण गेले. साधने विण तैसे झाले साधकांसी. जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे. पिकाली आहे उगे राहोची नये. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू. सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म. सत्संग आणि नित्यनेम निरंतर. ऐसे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे. नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी. येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुच पासी. सद्गुरु पालटे अवगुणासी नाना यत्ने करूनी. सद्गुरुचे नि अशिष्य पालटे सद्गुरुचे नि असत्शिष्य पालटे. परंतु सत्शिष्य असद्गुरु न पालटे. काजे थोरपण तुटे म्हणून या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे. नाही तरी होईजे पाषांडावर पडे. येथे सद्गुरुची कारण येर सर्व निकारण. तथापि सांगो ओळखण सत्शिष्याची. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण. अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशीळ. शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे शुचिष्मंत. शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष. शिष्य पाहिजे परमदक्ष. शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. शिष्य पाहिजे अति धीर. शिष्य पाहिजे अति उदार. शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी. शिष्य पाहिजे परोपकारी. शिष्य पाहिजे निर्मत्सरी. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. शिष्य पाहिजे परम शुद्ध. शिष्य पाहिजे परम सावध. शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत. शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त. शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. शिष्य पाहिजे युक्तिवंत. शिष्य पाहिजे बुद्धिवंत. शिष्य पाहिजे संता संत विचार घेता. शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा.
शिष्य पाहिजे दृढ व्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील, शिष्य सावा सात्विक, शिष्य सावा भजक, शिष्य सावा साधक साधन करता, शिष्य सावा विश्वासी, शिष्य सावा काया क्लेशी, शिष्य सावा परमार्थासी वाढवू जाणे, शिष्य सावा स्वतंत्र, शिष्य सावा जगमित्र, शिष्य सावा सत्पात्र सर्व गुण, शिष्य सावा सद्विद्येचा, शिष्य सावा सद्भावाचा, शिष्य सावा अंतरीचा परम शुद्ध, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भ सुखी, शिष्य सावा संसार दुःखी संतप्त देही, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी, बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे, जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास, विश्वास बळे दृढ कास धरिली सद्गुरूंची, अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली मध्येची सुख दुःखे, या कारणे दृढ विश्वास तोच जाणावा सशिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू, जो सद्गुरु वचने निवाला, तो सायोजे ते चांखिला, संसार पांगे पांगिला नवचे कदा, सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे, सद्गुरु स्वरूपते संत, आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचे, म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक, अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना, गुरुदेवास बराबरी करीतो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे, देव मनुष्य भाविला मंत्री देवपणासी आला, सद्गुरु नवसे कल्पिला ईश्वराचेनी, म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली, असो सद्गुरु पदापुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे माया जनित, अहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापाशी, ज्ञान बळे वैभवासी तृणतुच्छ केले, सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी सनये, ऐसे सच्छिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती, अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले सत्शिष्य ऐसे, लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिसे, शरण सद्गुरुस गेले सशिष्य ऐसे निवडले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी, ऐसा सद्भावंतरी तोची मुक्तीचे वाटे करी, येर माईक वेशधारी अस शिष्य, वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक, देखो देखी पडत मूर्ख शरण गेले, झाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मलिन झाला, मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला, मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद
लोधला कामी सुकर पूजले विलेपने महिषा मर्दिला चंदने तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला रासभ उकरडा लोळे तयासी परिमळ सोहळे उलुक अंधारी पळे तया केवी हौस पंगती तैसा विषदारीचा बराडी घाली अधपतनी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैसा वरती करुण दाताळी श्वान पुत्र हाडे चगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे तया श्वानमुखी परमात्र की मर्कटास सिंहासन तैसे विषय शक्ता ज्ञान जिरेल कैसे रासभे राखता जन्म गेला तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला नवसे तैसा शक्ताला परमार्थ नाही मिळाला राजहंसाचा मेळा तेथे आला डोंब कावळा लक्षून विष्ठेचा गोळा हौस म्हणवी तैसे सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणविती विषय आमेडा चित्ती गोळा लक्षिला काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा तैसा विषयी सैरावरा ज्ञान बडबडी असो ऐसे पडत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगिती स्वइच्छा वैश्येची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्त केवी तैसे विषयी बापुडे तयास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले ऐसे शिष्य परम नष्ट कनिष्ठामध्ये कनिष्ठ हीन अविवेकी आणि दृष्ट खळ खोटे दुर्जन ऐसे जे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप त्यास प्रायश्चित्त अनुताप उद्भवता आहे तेही पुन्हा शरण जावे सद्गुरूंस संतोष व्हावे कृपादृष्टी झाली व्हावे पुन्हा शुद्ध स्वामी द्रोह जया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचुनी स्मशान वैराग्याले म्हणून लोटांगण घातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान भाव आणिला जयाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला तो 2 दिवसांचा मंत्रा कारणे ऐसे केले गुरुदंड शब्द शिकला पाप पाषांड झाला तोंडाळ तर मुंड महापाषांडी घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक हंभाव जडे ज्ञातेपणाचा घडी एक विश्वास धरी सवेच घडी एक मुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती अहंकाराणी देहपांग अनाचाराणी विषय संग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त भाव शीघ्रकोपी निष्ठुर परघातक हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढ धरता आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे ईर्षणा असूया तिरस्कारे निंदेसी प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जाणपणे क्षुधा तृष्णावरेना निद्रा सहसा धरेना कुटुंब वंचिता ओसरेना भ्रांती पडली शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती
कृपा दयाना तृप्ती सुबुद्धी असेच नाम. काया क्लेशी शरीरहीन धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटेना कठीण हृदयी जयाचे. आर्जव नाही जनासी जो अप्रिये सज्जनासी दयाचे जीवी अहिर्निसी परन्यून वसे. सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. पर पीडे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकलांचे. आपले झाकी अवगुण पुढीलांस बोले कठीण मिथ्या गुणदोषे विण गुणदोष लावी. स्वये पापात्मांतरी पुढीलांची कणव न करी जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिणेना. दुःख पराव्याचे नेणती दुर्जन गांजिलेची गांजिती श्रम पावता आनंदती आपुले मनी. स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडिती. असो ऐसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे दयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करूनी. तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती जीवलगे ओसंडिती जाणवेल तेव्हा. असो ऐसे गुणा वेगळे ते सशिष्य आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे. जये स्थळी विकल्प जागे कुलाभिमान पाटी लागे ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती. जेणे करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. संसार संगे मुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले ऐसे जाणून जनहित केले ते दुःखी होती स्वयं. संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ उगाची बुडवावा हे विहित नव्हे. मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखण आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा. श्रीराम श्रीराम श्रीराम.